नमस्कार, महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे। मराठी भाषेच्या जागरासह काही महत्त्वाचे उपक्रम आणि घडामोडी मुंबईसह महाराष्ट्रात घडल्या आहेत। रोजगार आणि गुंतवणुकीबाबत मोठे निर्णय घेण्यात आलेत, ज्याचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे। काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या बुलेटिनमध्ये घेऊयात। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हिंद दी चादर कार्यक्रम नवी मुंबईत पार पडला। पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचं कौतुक केलं। मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ साहित्यिकांचा सरकारकडून गौरव करण्यात आला। विविध पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं। विधान भवनात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठीची समृद्धी वाढवण्याबाबत मान्यवरांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या। ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी शासनानं मोठं पाऊल उचललंय। 4.17 लक्ष कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। कोकणवासियांसाठी एक गुड न्यूज आहे। मुंबई ते विजयदुर्ग रो पॅक्स फेरी सेवा सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला। हिंद दी चादर 350वा शहीदी समागम कार्यक्रम नवी मुंबईच्या खारघरमध्ये पार पडला। या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या सरकारचं कौतुक केलंय। महाराष्ट्र के कोने कोने तक, हजारों गांवों और छोटी छोटी बस्तियों तक श्री गुरु तेग बहादुर साहब जी का वो पराक्रमी इतिहास पहुंचाया गया है। मैं महाराष्ट्र सरकार को विशेष तौर पर बधाई देता हूं। तो ये सारी परंपराओं को फिर से गुरु तेग बहादुर जी के साथ जोड़ने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या। इस नई मुंबई के परिसर में हम लोग एक अस्पताल बनाएंगे और उस अस्पताल का नाम हमारे 9वें गुरु तेग बहादुर साहिब जी के नाम से होगा। वो अस्पताल उनकी शहादत की याद ये हमेशा हमको देता रहेगा। आधी नागपूर, नंतर नांदेड आणि आता खारघरमध्ये हा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं शानदार आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलं। याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नानं मराठी भाषेचं वैभव कायम राहील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। शिवाय नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही त्यांनी भाष्य केलं। मराठी अभिजात भाषा तर आहेच, पण ती आपल्याला सर्व दूर कशी नेता येईल, मराठी भाषेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून हे जे साहित्य आहे हे जनाजनापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न हा आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगत तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू असं आवाहन केलं। कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण या सगळ्यांच्या बदलांच्या वावटळीतही मराठीचा गोडवा, तिची परंपरा, तिची साहित्य संपदा अजूनही तितकीच शाश्वत आहे। मराठी केवळ घरातली भाषा किंवा बोलीभाषा न राहता ज्ञान, विज्ञान, संशोधन, उद्योग, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे। यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया असं यावेळी फडणवीस म्हणाले। तर उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढवली पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं।
मराठी भाषेचं अभिजातपण टिकवणं ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर आपण सर्व क्षेत्रात प्रभावीपणे करायला पाहिजे. शासन आपला प्रयत्न नक्की करतंय आणि म्हणून मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच ही जबाबदारी आपली मानून आपापले योगदान त्यामध्ये द्यायला पाहिजे. यावेळी तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांवर मराठी भाषेचा अधिकाधिक उपयोग करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलंय. पुढची बातमी आहे राज्यातल्या ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भातली. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जलविद्युत प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत एकूण 55 सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेत. या करारांद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची उभारणी केली जाणार आहे. एकूण गुंतवणूक ही सुमारे 4,16,701 कोटी रुपये इतकी अपेक्षित असून या प्रकल्पाद्वारे सुमारे 1,27,990 रोजगार निर्मिती होणार आहे. ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी हे करार महत्वाचे असून कालबद्ध पद्धतीनं या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या आहेत. आता कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते सिंधुदुर्गतल्या विजयदुर्ग दरम्यान रो पॅक्स फेरी सेवा 1 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणवासियांना सागरी मार्गानं जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा यामुळे उपलब्ध झाली आहे. या सेवेद्वारे अवघ्या 6 ते 7 तासात मुंबईवरून विजयदुर्गला पोहोचता येणं शक्य झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या सेवेसाठी प्रवाशांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानलेत. या सगळ्या घडामोडींवरचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.